बारामतीतील धावपट्टीवर लँडिंग करणं अवघड का जातं? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मुंबई ते बारामती हा 35 मिनिटांचा प्रवास अखेरचा ठरलाय. या 35 मिनिटांच्या हवाई प्रवासाचा शेवट एका भीषण अपघातात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सगळ्यांचा मृत्यू झाला. अजित पवार लिअरजेट 45 या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VTSSK होता. दिल्लीतील खासगी विमानसेवा पुरवणाऱ्या VSR व्हेंचर्स या कंपनीच्या मालकीचं ते विमान होतं. मात्र या अपघातानंतर बारामती विमानतळ नेमकं कसं आहे, तसेच विमानतळावर लँडिंग करणं अवघड का समजलं जातं हे जाणून घेऊयात. आता बारामती विमानतळावरील जी धावपट्टी आहे त्या धावपट्टीचा वापर हा शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. तसेच खासगी विमानांचं लँडिंग हे धावपट्टीवर होतं. कमी दृश्यमानता असल्यास वैमानिकाला लँडिंग करताना आवश्यक असलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचना देणारी यंत्रणा ही बारामती विमानतळावर उपलब्ध नाही. त्यामुळे कमी दृश्यमानता असल्यास वैमानिकांना मुख्यतः धावपट्टी दिसत आहे की नाही याची खात्री स्वतःच करावी लागते. तसेच धावपट्टीवर एखादं विमान उभं असल्यास धोका आणखीनच वाढतो. अशा विमानतळांवर संपर्क साधण्यासाठी वैमानिक हे रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास करत होते. त्या विमानाच्या फ्लाईट ऑपरेटरने कमी दृश्यमानता असल्याने लँडिंगसाठी अडचण येत असल्याचं सांगितलं होतं. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ते विमानतळ अनकंट्रोल्ड एअरफील्ड म्हणजेच हवाई वाहतुकीवर नियंत्रण नसणार आहे. अशा विमानतळावर हवाई वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी किमान एक वरिष्ठ अधिकारी असणं आवश्यक असतं. मात्र त्याबाबत देखील कमतरता असल्याचं पाहायला मिळतंय. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय हे विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या तपासामध्ये स्पष्ट होईल. मात्र भारतीय वायुसेनेतील सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याबाबत काही महत्त्वाच्या 3 गोष्टी समोर आणल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे बारामतीचं विमानतळ हे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी उपयोगात आणलं जातं. तिथे एक फ्लाइंग क्लब आहे, ते प्रशिक्षणासाठी वापरले जाते. बारामती विमानतळाची लांबी आणि रुंदी ही मानकानुसार नाही. लांबी 5500 फूट आहे तर रुंदी 100 फूट असेल. त्यामुळे असं म्हणता येईल की छोट्या विमानतळासाठी हे विमानतळ आहे. दुसरं म्हणजे तिथे हवामान खातं नाही. प्रत्येक विमानतळावर एक हवामान खातं असतं. ज्यावेळी प्रत्यक्ष विमान उतरणार असतं तेव्हा हवामान कसं आहे आणि पुढील 2 तासामध्ये किंवा 3 तासात हवामान कसं राहणार आहे याचा अंदाज हवामान खातं घेत असतं. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाताना काही नेव्हिगेशन एड लागतात. त्यावरून मुंबई किंवा पुण्यातून निघाल्यावर बारामती कोणत्या दिशेला आहे ते समजतं. नेव्हिगेशनच्या माध्यमातून ते समजतं. त्याचे बरेच प्रकार असतात. असं बारामतीला काहीच नसल्याचं चाफेकर यांनी सांगितलं आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची माहिती दिल्यानंतर अजित पवार यांनी वैमानिकांना काही सूचना दिल्या होत्या का, या गोष्टी अपघाताला प्राथमिकदृष्ट्या जबाबदार राहू शकतात असं सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने या धावपट्टीबद्दल अनेक गोष्टी या चर्चिल्या जात आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.